मराठी कथा प्रेमाचा पाऊल. सपना गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी. सपनाचा आई बाबा, एक मोठा भाऊ आणि आजी आजोबा असा परिवार होता. काका काकूही होते, पण ते बाहेरगावी राहत असत. सपना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची, पण का कोण जाणे आजकाल सपना खूप अस्वस्थ राहत होती. सपनाचं कशाचंच मन रमत नव्हतं. सपना तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरही खेळायला जात नव्हती. सुट्टीचं नाव काढताच आनंदून जाणारी सपना आज मात्र दुःखी उदास रडलेली झालेली होती. तिचा रडवेला चेहरा चित्राला पावला नाही. तिने सपनाला जवळ घेतले. उदासपणाचं कारण विचारलं. बाळ, काय झालंय तुला? पहिल्या सुट्ट्या म्हणलं की किती खुश असायचीस तू, मग आता असं काय झालंय सोना? तू काही खात नाहीस, पीत नाहीस, सारखी उदास असतेस, कुणाशी बोलत देखील नाहीस. चित्रा सपनाची समजूत काढतच असते तेवढ्यात सपना भानावर येते आणि काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते. चित्राचं मन हळहळतं. ती विचार करत बसते. काही वेळानंतर चित्रा सपनाच्या एका टीचरची आठवण होती. चित्रा संध्याला फोन करून घडलेला प्रकार सगळा सांगते आणि तिला घरी बोलावून घेते. संध्या स्वप्नाची फक्त एक टीचर नसते, एक खूप चांगली मैत्रीण, एक गुरु आणि एक ताई असते. संध्या स्वप्नाच्या खोली जाते आणि प्रेमाने स्वप्नाला आवाज देते. संध्याचा आवाज ऐकता स्वप्ना हुंदके द्यायला लागते. संध्याला काय बोलावं हे कळत नाही. काही वेळानंतर संध्या स्वप्नाला शांत करत फक्त एवढंच बोलते. बाळ, जे काही तुझ्या मनात चालू आहे आज सगळं सांग मला. आपल्या मनात काहीच ठेवू नकोस. आपलं मन मोकळं कर पिल्लू. सपना एक क्षण आपल्या आईकडे बघते. ते बघून चित्रा दोघांना एकवट सोडून तिथून निघून जाते. इकडे सपना संध्याला सगळं सांगायला सुरुवात करते. काही वेळानंतर स्वप्नाचं ते भयानक सत्य ऐकून संध्याचं मन हेलावतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि आपले डोळे पुसत संध्या स्वप्नाला हळूच जवळ घेते आणि प्रेमाने तिचे डोळे पुसते. काही वेळानंतर संध्या खोलीबाहेर येते आणि चित्राला आणि सारंगला स्वप्नांचे बाबा सगळे सांगते. बरं झालं तुम्ही मला बोलावून घेतलं. खूप खमेजून गेली होय. चित्रा संध्याला चिंतेत विचारते. पण नेमकं काय झालं तिला? आम्ही इतके दिवस झाले विचारतोय, पण ती काहीच बोलत नाही. शेवटी न राहून तुम्हाला बोलावून घेतलं. संध्या त्याला सांगते. बरं झालं तुम्ही मला बोलावलंत. मी जे ऐकलं आहे ते खूप भयानक आहे, पण आता तुम्हाला खूप खंबीर व्हावं लागेल. तेव्हाच तिला तुम्ही खंबीर बनवू शकाल. तिला खूप खंबीर बनवा आणि तिला चांगल्या वाईट स्पर्शाची महत्त्व पटवून द्या. स्वप्नाने सांगितलं. तिला चुकीच्या अर्थाने स्पर्श केला जातोय. तुमच्याच कॉलनीतले माधवराव तिला घरी बोलावतात आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करतात. तिला त्याचा खूप त्रास होतोय. हे ऐकून स्वप्नाचे आईबाबा हादरून जातात. काही वेळानंतर चित्रा स्वप्नांच्या खोलीत येऊन स्वप्नाला जवळ घेते. इकडे सारंग पोलिसांना घेऊन माधवकडे येतो आणि माधवला पोलिसांच्या